नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे अनिरुद्ध खूपच जास्त घाबरलेला असतो. तेव्हा संजना त्याला इथे शांत व्हायला सांगत असते. अनिरुद्ध म्हणत असतो, की "संजना, त्या भोसलेला मी फोन करतो आणि त्याला जाब विचारतो. त्याला आपण काय करायला सांगितलं होतं आणि त्याने काय केलं तू बघितलंस ना? जर इथे त्या अपघातामध्ये ती जर मेली असेल तर?" तेव्हा इथे संजना म्हणत असते, "अनिरुद्ध, हे बघ तू शांत हो. तू कशाला फोन करतोयस त्याला जाब विचारायला? जे झालं ते झालं. तो एक ॲक्सिडेंट होता आणि इथे कितीतरी रोज ॲक्सिडेंट होत असतात." तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो, "पण त्याच्यामध्ये ती जर मेली असेल तर?" इथे अरुंधतीचा अपघात घडवून आणलेला असतो संजनाने. तर इथे भोसलेने तिला आता मारून टाकले की काय, या भीतीने आता अनिरुद्ध खूपच जास्त हालत असतो. आणि संजना त्याला सांगत असते, की "चेहरा नॉर्मल ठेव. असं दाखव की काही झालेलंच नाही आहे. आता आपल्याला घरामध्ये जायचं आहे." तेव्हा इथे संजना आणि अनिरुद्ध दोघे घरामध्ये आल्यानंतर कांचन विचारत असते, "काय रे अनिरुद्ध, कुठे गेला होता तुम्ही दोघंजणं?" तेव्हा इथे आता अनिरुद्ध म्हणत असतो, "कुठे गेला होतात म्हणजे? आमचं काम होतं म्हणून गेलो होतो." तेव्हा इथे संजना म्हणते, "आता तुमच्या लेकीने आमच्याबरोबर काय केले तुम्हाला माहिती आहे ना? मग आता आम्हाला कामधंदा शोधायला नको का? आम्ही नोकरी करायला गेलो होतो." तेव्हा इथे कांचन म्हणत असते, "मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला आहे, त्याच्यामध्ये एवढं तुम्हाला पॅनिक होण्यासारखं काय आहे?" तेव्हा इथे संजना म्हणते, "आम्ही कुठेही जाऊ, तुम्हाला काय करायचं आहे?" तेव्हा कांचन म्हणते, "आणि अरुंधती कुठे आहे? तीसुद्धा आम्हाला माहिती नाही कुठे गेले ते." तेव्हा इथे संजना म्हणत असते, की "तुमची मुलगी कुठे गेली ते काय आम्हाला सांगून जाते? तुम्ही का विचारताय आम्हाला?" तेवढ्यातच कांचन म्हणते, "जाऊ दे अरुंधती, थोडा चहा कर गं माझ्यासाठी." तेव्हा अनिरुद्ध खूपच जास्त घाबरतो. त्याला असं वाटतंय अरुंधती आतमध्ये आहे, तर मग अपघात कुणाचा झाला? त्यानंतरला इथे आरोही कांचनसाठी चहा घेऊन येते आणि म्हणत असते, "आजी असं काय करताय? आई सकाळी रेकॉर्डिंगला गेल्यात ना, त्या नाही आहे इथे. मी तुमच्यासाठी चहा केलाय. घ्या तुम्ही चहा घ्या." तेव्हा कांचन म्हणते, "अगं आरोही, तिचं नाव तोंडी बसलंय गं माझ्या. मला असं वाटलं माझी लेक आतमध्ये आहे आणि नेहमी सवयीप्रमाणे मी तिला चहा करायला सांगितलं." तेव्हा इथे अनिरुद्ध खूप घाबरलेला असतो. तेव्हा संजना त्याला खुणावते आणि त्याला रूममध्ये घेऊन जाते. तर इथे संजना आणि आता अनिरुद्ध बसलेले असतात. तर कांचन आणि आप्पा दोघेजणं अरुंधतीची वाट बघत असतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो, की "संजना, आता किती उशीर झालाय तू बघितलंस ना? आता जर इथे सगळ्यांना कळलं ना, की अरुंधतीचा अपघात झालाय, तर सगळेजण किती पॅनिक होतील." तेव्हा संजना म्हणते, "अनिरुद्ध तू गप्प बस. हे बघ सगळ्यांना जे काही कळायचं आहे ना, ते कळेल नंतर. तू आता कशाला बोलतोयस? आपली या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. तुला कळते का? जे काही केले ना, ते भोसलेने केले. आपण त्याला जे सांगितलं होतं, त्याने त्याच्याविरुद्ध केलं. जाऊ दे ना, ती जरी गेली असली तरीसुद्धा आपण काही या लोकांना सांगायचं नाही आहे. आपल्यापर्यंत काही येणार नाही." तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो, "संजना, अगं तुला कळतंय का? रेकॉर्डिंगला जर इथे अरुंधती पोचली नसेल, तर यश तिला शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जर ती आता तिथे पोचली नाही, तर यश त्या ठिकाणी सुद्धा जाईल, ज्या ठिकाणी तो अपघात झालेला आहे." आता मला खूप जास्त भीती वाटते. हे प्रकरण आपल्या अंगाशी यायला नको आणि मेन म्हणजे या सगळ्यामध्ये अरुंधतीचा जीव जायला नको. तेव्हा संजना म्हणते, "तुला काय करायचं आहे? तिने आपल्याबरोबर जे काही केलं ते सगळं तू विसरलेस का? त्यामुळे तू आता काही बोलू नकोस. जे काही व्हायचं आहे ते होऊ दे." तर इथे यश आता आलेला असतो आणि तो आल्यानंतर आप्पा म्हणत असतात, "यश, तू आलास का? अरे अरुंधती कुठे आहे आणि कसं झालं तिचं रेकॉर्डिंग? सगळ्यांनाच तिचं गाणं खूप जास्त आवडलं असेल ना, हो की नाही? नेहमीप्रमाणे तिचं रेकॉर्डिंग उत्तम झालं असेल." तेव्हा यश म्हणत असतो, की "आप्पा, तुम्ही मला सांगा आई कुठे आहे?" तेव्हा इथे कांचन म्हणते, "अरे असं काय विचारतोयस? ती सकाळी रेकॉर्डिंगला आली आहे ना आणि तू आम्हाला का विचारतोयस?" तेव्हा यश म्हणतो, "नाही आप्पा, आई रेकॉर्डिंगला आलेलीच नाही आहे." तेव्हा इथे आप्पा म्हणतात, "अरे पण असं कसं असू शकतं? ती सकाळी घरातून रेकॉर्डिंगलाच निघाली आहे. आम्हाला तर वाटलं तू आणि आता अरुंधती दोघेजणं सोबत घरी याल." तेव्हा यश म्हणतो, "नाही आप्पा, आई रेकॉर्डिंगलाच आलेली नाही आहे. मी सकाळपासून तिला फोन करतोय, पण ती माझा फोनसुद्धा उचलत नाही आहे." तेव्हा कांचन म्हणत असते, "अरे पण असं कसं होईल? आणि मग अरुंधती गेली तरी कुठे असेल? तू एक काम कर, सुलोचना ताईंना फोन कर आणि विचार अरुंधती तिथे आली आहे का?" तेव्हा यश म्हणतो, "आजी मी सगळ्यांना फोन केला, तिथे नाही गेली आई. आता कुठे गेली असेल? कुठे शोधायचं आपण तिला?" तेव्हा इथे आप्पा म्हणत असतात, "अरे पण न सांगता अरुंधती कुठेच जात नाही. तू फोन कर ना तिला." तेव्हा यशचं लक्ष इथे अनिरुद्ध आणि संजना दोघांकडे जातं.
तेव्हा इथे अनिरुद्ध खूपच जास्त घाबरलेला असतो, हे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कळत असतं. तेव्हा यश म्हणतो की आई कुठे आहे? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, आई कुठे आहे म्हणजे? तू आम्हाला काय विचारतोयस? आम्हाला काय माहिती? ती काय आम्हाला सांगून जाते नेहमी. तेव्हा यश म्हणतो, हे बघा, मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला आहे की आई कुठे आहे? त्याच्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल तर हो म्हणा, माहिती नसेल तर नाही म्हणा. उगाच मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे म्हणून त्याचं उलट उत्तर द्यायची गरज नाही आहे. कळलं तुम्हाला? साधा प्रश्न आहे तो. तेव्हा संजना म्हणते, "अरे पण तू आम्हाला का प्रश्न विचारतोयस? तुझी आई जर तुला सापडत नाही आहे, तर तू जाऊन तिला शोध ना. तू आम्हाला का विचारतोयस?" तेव्हा अप्पा म्हणतात, "अरे यश, तू त्यांच्याशी कशाला वाद घालतोयस? तू एक काम कर ना, तू पुन्हा एकदा अरुंधतीलाच फोन कर ना. बघ आता उचलते का? काहीतरी काम असेल तिचं." तेव्हा इथे आता यश पुन्हा फोन करतो अरुंधतीला. तेव्हा तिचा फोन आता घरामध्येच वाजतो. तिच्या फोनचा रिंगचा आवाज येतो आणि तो फोन असतो तो इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये. तेव्हा यश म्हणतो की आईचा फोन तुमच्याकडे काय करतोय? तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की तुम्ही कोण? तेव्हा यश म्हणतो की मी मुलगा. तेव्हा इथे माझ्या आईला काय झालंय? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, अरुंधती यांचा अपघात झालेला आहे. त्यांची गाडी आम्हाला सापडली आणि हे बघा, तुम्हाला जर त्यांना बघायचं असेल तर आमच्याबरोबर चला. तेव्हा यश म्हणतो की आई कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला घडलेला सगळा प्रकार सांगतो. तेव्हा इथे त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे. त्यानंतर लाप्पा आता खूप जास्त घाबरतात आणि म्हणतात, माझ्या लेकीचा अपघात कसा काय झाला असेल? तेव्हा यश म्हणतो की आप्पा पॅनिक होऊ नका, तुम्ही आजीची काळजी घ्या, मी जाऊन आता आईला बघतो. आप्पा तुम्ही शांत व्हा आणि आईची काळजी घ्या. तेव्हा इथे कांचन म्हणत असते, काय हो, आपल्या मुलीला कुणाची नजर लागली असेल, बघा ना, तिचा अपघात कसा काय घडला असेल. त्यानंतरला इथे ही बातमी आता ईशाला कळलेली असते. तेव्हा ईशा रडत असते, तर इथे अभि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. अभि म्हणत असतो की ईशा शांत हो ना बाळा. तेव्हा ईशा म्हणत असते, दादा अरे कशी शांत हो सांग ना. आपल्या आईच्या जवळ आता आपण गेलो होतो ना, आता आपण कुठे आईचा विचार करायला लागलो होतो आणि आईचा एवढा मोठा अपघात कसा काय घडला? आता आपल्याला आईसाठी अजून किती काही करायचं होतं दादा. आता कुठे ती तिचं जीवन जगायला लागली होती खऱ्या अर्थाने आपल्याबरोबर. तेव्हा इथे यश म्हणत असतो, हे बघ ईशा, तू नको काळजी करू. आईवरती ट्रीटमेंट चालू आहे. आपल्या आईला काही होणार नाही आहे. आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करूया. तेव्हा आरोही म्हणत असते, अरे पण बघ ना, आई छान रेकॉर्डिंगला गेल्या होत्या आणि लगेच त्यांचा अपघात कसा काय घडला असेल? तेव्हा इथे यश म्हणत असतो की नक्की आईचा अपघातच घडला आहे ना? कारण का हे अचानक असं आईबरोबर कसं होईल? म्हणजे मला तर वाटतंय हा नेमका अपघातच आहे की मुद्दामून आपल्या आईला कोणीतरी त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. काय बरोबर ना? तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो, तू माझ्याकडे बघून काय बोलतोयस? तुला काय वाटतंय हे सगळं मी घडवून आणले का? तुला असं वाटतंय माझ्यावरती संशय घेतोयस तू? तेव्हा इथे आता यश म्हणत असतो की संशय नाही घेत आहे, कारण का आईचे खूप दुश्मन आहेत ना. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, कोण दुश्मन आहेत तिचे? कोण कशाला असं करेल? तेव्हा यश म्हणतो, अहो या घरामध्येच कितीतरी दुश्मन आहेत तिचे, कुणीही तिला त्रास देण्याचा प्रयत्न सहजच करेल. तेव्हा मी तुम्हाला विचारतोय, या सगळ्यामध्ये जर तुमचा कुणाचा हात असेल आणि जर मला कळलं ना की या सगळ्यात तुमचा हात आहे, तर मी काय करेन काही सांगता येत नाही. तेव्हा इथे ईशा म्हणत असते की आईला जर त्रास देण्यामागे तुमचा कुणाचा हात असेल ना, तर तुमचं अजिबात चांगलं नाही होणार. तुमचं खूप जास्त वाईट होईल, वाटोळं होईल. कळलं का? तेव्हा ईशा इथे खूपच जास्त घाबरलेली असते आणि ती सरळ सरळ आता अरुंधतीचं वाईट चिंतणाऱ्या लोकांचं सुद्धा वाईट होईल असं हिच्या रागानेच म्हणते. तेव्हा इथे आता हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेबांनी फोन केलेला असतो. यश म्हणत असतो की हां इन्स्पेक्टर साहेब बोला ना. तेव्हा इथे आता अरुंधतीबद्दल त्यांना अजून अपडेट द्यायची असते, माहिती विचारायची असते. तेव्हा इथे यशला आता इन्फॉर्म केलेलं असतं. यश म्हणतो, हे बघा काळजी करू नका, आई लवकरात लवकर शुद्धीवरती येईल, आईची ट्रीटमेंट चालू आहे. त्यानंतरला इथे ईशा रडत असते. यश म्हणत असतो की आरुई एक काम कर, ईशाला तिच्या रूममध्ये घेऊन जा, तिला आराम करू दे. तेव्हा ईशा म्हणते, नाही मला झोप नाही येणार. तेव्हा अभि म्हणत असतो की झोपू नकोस, फक्त पडून राहा, म्हणजे तुला बरं वाटेल, पण तू रडू नकोस. तेव्हा इथे ईशा आता रडत असते. ते बघून इथे आता अनिरुद्धला खूपच जास्त भीती वाटत असते. कारण जर अरुंधतीला काही झालं तर आपलंसुद्धा काही खरं नाही हे आता अनिरुद्धला कळलेलं असतं. त्यामुळे तो सुद्धा खूप जास्त घाबरलेला असतो. तर इथे आता अनिरुद्ध विचारत असतो की अभि, आत्ताची अरुंधतीची काय कंडिशन आहे, काही सांगशील का? काही अपडेट देशील का मला?
तेव्हा इथे यश म्हणत असतो की बाबा, आईची कंडिशन खरंच खूपच जास्त वाईट आहे. म्हणजे डॉक्टरांनी सांगितले की आईला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आहे, पण जर आईला शुद्ध आली नाही तर आई कोमामध्ये सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे आईचे आता खूपच चान्सेस कमी आहेत. कारण तिची कंडिशन ही खूपच जास्त क्रिटिकल आहे, असं अभि आता अनिरुद्धला सांगतो. तेव्हा इथे अनिरुद्ध रूममध्ये येतो. संजना म्हणत असते, "अनिरुद्ध काय झालं? काही सांगशील का?" तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो, की "संजना, त्या भोसलेनं असं नाही करायला पाहिजे होतं. अरुंधती हॉस्पिटलमध्ये आहे, पण तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे. काही होऊ शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलंय." तेव्हा संजना म्हणते, "जाऊ दे ना, काय व्हायचं ते होऊ दे. तू काय एवढा विचार करतोयस अनिरुद्ध? हे बघ, तू एवढा विचार करू नकोस. या सगळ्यामध्ये तुझी किंवा माझी अजिबातच चुकी नाही आहे. तू एक काम कर ना, तू थोडा आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल." तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, "अगं आराम कसा करू? सगळेजण किती काळजीत आहेत. तुला कळतंय का? जर हे प्रकरण आपल्या अंगाशी आलं तर काय होईल तुला कळत नाही आहे, अंदाजा नाही आहे तुला." तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो की "संजना, जर अरुंधती मेली तर आपण काय करायचं? अगं ती खूप क्रिटिकल आहे." तेव्हा संजना म्हणते, "हां, मग जाऊ दे ना, काय व्हायचं ते होऊ दे. आपण का तिचा विचार करायचा? तिने आपला विचार केला का? आपल्याबरोबर ती जे काही केलं तिने, ते सगळं विसरलं आहेस का तू?" तेव्हा इथे संजना म्हणत असते, "हे बघ, तू आराम कर. तू एवढा नको विचार करू. मी तुझं डोकं चेपून देऊ का?" तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, "नाही नको, त्याची काहीच गरज नाही आहे. पण मला भीती वाटते की जर हे प्रकरण आपण सगळं घडवून आणले, हे सगळ्यांना कळलं तर काय होईल ना, या गोष्टीचा मी विचारसुद्धा करू शकत नाही आहे." तेव्हा संजना म्हणते, "काही नाही होणार आणि जे काही होईल ना, ते आपल्यासाठी चांगलंच होईल. फक्त तू जास्त पॅनिक होऊ नकोस, तू घाबरू नकोस, कारण तुझा चेहरा बघूनच कोणीही ओळखेल की या सगळ्यामध्ये तुझा हात आहे ना, असे सगळेजण तुला विचारतील. म्हणून मी म्हणते, तू शांत हो, जाऊन झोप, म्हणजे तुझं डोकं जरा नॉर्मल होईल." तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणतो, "नाही नको, तू जाऊन आराम कर. मला काही आराम वगैरे करायचा नाही आहे." आणि आता इथे अनिरुद्ध खूपच जास्त घाबरलेला असतो. तर इथे आता अभिने फोन केलेला असतो आणि इथे अनिरुद्ध फोन उचलतो आणि म्हणतो की "हां अभि, बोल. कशी आहे अरुंधती? तिथे काय कंडिशन आहे आता?" तेव्हा इथे अभि म्हणत असतो की "बाबा, आई खूपच जास्त घाबरली आणि आई गेली बाबा." तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो, "अभि, अरे काय झालंय? नीट बोल ना." तेव्हा इथे अभि म्हणत असतो, की "बाबा, आई गेली." तेव्हा इथे तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल होती बाबा. आई गेली सोडून, असं म्हणाल्यानंतर अनिरुद्धला खूप मोठा धक्का बसतो आणि इथे आता दरवाजासुद्धा उघडतो. दरवाजा उघडतो म्हणून अनिरुद्ध तो बंद करायला येतो. कारण आता अरुंधती गेलेली असते. त्यामुळे हे सगळं खापर आपल्यावरती फुटते की काय? आपलं नाव आता येते की काय? ही मनामध्ये धाकधूक असते. त्यामुळे इथे आता दरवाजा बंद करायला आलेल्या अनिरुद्धला त्याच्या दिशेने एक आता बाई आलेली दिसते. तेव्हा तो तिथेच थांबतो आणि बघतो कोण आहे, तर ती अरुंधती असते. तेव्हा इथे अनिरुद्ध खूपच जास्त घाबरतो आणि तो लगेचच बाहेर येतो आणि म्हणतो, "अरुंधती, तू इथे?" तेव्हा इथे अरुंधती म्हणत असते की "अनिरुद्ध, तुम्ही असं का केलं सांगा ना? का केलं तुम्ही असं? तुमची हिंमत झाली मला मारायची. सांगा ना, का केलं तुम्ही असं? तुम्हीच केलंत ना? तुम्हीच माझा अपघात घडवून आणलात ना?" तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो, "हे बघ, मी मुद्दामून काही केलेलं नाही आहे. मला माफ कर, मला माफ कर. माझी चुकी झाली. मला माफ कर अरुंधती." तेव्हा अरुंधती म्हणते, "मी तुम्हाला माफ करू? तुम्हाला माफ करू मी? तुम्ही माझ्या जीवावरती उठलात. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंत तुम्ही. शांतपणे मला जगू दिलंत का? आज माझी जी अवस्था आहे ना, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. अहो, तुम्ही लग्न झालेलं असताना, मुलं मोठी असताना तुम्ही बाहेर मजा मारत होतात. तुम्ही मला चुकीचं समजलात, साधीभोळी समजलात आणि तुम्ही मला मूर्ख समजलात, सतत फसवत राहिलात. माझी फसवणूक केलीत तुम्ही. अहो, तुम्ही मला बायको म्हणून कधीच मान दिला नाही. दुसऱ्या मुलींबरोबर, संजनाबरोबर तुम्हाला बोलायला खूपच जास्त आवडायचं, हो की नाही? संजनाला या घरामध्ये घेऊन आलात, तिच्याबरोबर लग्न केलंत. तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंत आणि आता माझ्याकडे तुम्ही माफी मागताय. तेव्हा इथे अनिरुद्ध म्हणत असतो की "अरुंधती, या सगळ्यामध्ये माझी खरंच काही चुकी नाही आहे गं. हो, हो, आम्हीच त्या माणसाला पैसे दिले होते तुझा अपघात घडवून आणायला. पण मला खरंच माहिती नव्हतं की या सगळ्यामध्ये तुझा जीव जाईल. खरंच फक्त तुला दुखापत व्हावी, तुला धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलं होतं." असं आता अनिरुद्ध अरुंधतीसमोर कबूल करतो. त्यानंतरला इथे सगळेजण आता बसलेले असतात.
तेव्हा यश म्हणत असतो की आई अजून शुद्धीवरती तर आलेली नाही आहे, पण आईचा अपघात झाला कसा ना, हे आबा शोधून काढायला हवं. म्हणजे हे नक्कीच कुणीतरी घडवून आणले असं मला वाटतंय. आईचा अपघात होणे हे शक्यच नाही आहे. तेव्हा इथे आता यशला संशय आलेला असतो की हे कुणीतरी मुद्दामून केलंय आणि संजना म्हणत असते, "हे बघ अनिरुद्ध, तू असा घाबरू नकोस. तुझ्याकडे बघून कुणालाही कळेल की हे सगळं करण्यामागे तुझा आणि माझा हात आहे. प्लीज तू याच्याबद्दल कुणालाही सांगू नकोस. काहीही कुणीही विचारलं तरीसुद्धा." तेव्हा इथे संजना म्हणते, "तू कुणाला आधी सांगितलेस का?" असं संजना आता अनिरुद्धला विचारते.